नाशिकच्या वणीगडावर महिलांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारलंय। सप्तशृंगी निवासिनी ट्रस्ट अंतर्गत काम करणाऱ्या 2 महिलांनी कायम सेवेतून रुजू करण्याची मागणी यावेळी केली आहे आणि त्यांना डावलून इतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान त्यांना सीटू प्रणीत नाशिक वर्क्स युनियनने पाठिंबा दिला। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग 4थ्या दिवशी देखील पूरस्थिती आहे। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। काल गंगापूर धरणातून 38 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आला होता, त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे। नाशिकच्या मालेगाव येथून पुण्याला जाणाऱ्या बसला मनमाडच्या कॅम्प भागामध्ये अपघात झाला। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या बसचे ब्रेक लाइनर चिकटल्याने गाडी बंद पडली आणि रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पडली आहे। अपघातामध्ये गाडीचं नुकसान झालं।